शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण पंढरपूर तालुक्यातील प्रगतशील केळी बागायतदार दादा पाटील साहेब यांच्या आपण केळीच्या प्लॉटवरती आले आहोत। या ठिकाणी बरेचसे शेतकरी आता उपस्थित आहेत, तर त्यांना त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केळीची साथ घेऊन कसा अनुभव आलाय ते आपण इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊया। तर दादा पाटील साहेब नमस्कार। नमस्कार। आपल्याकडं या पंढरपूरचे मार्गदर्शक महेश मरगर साहेबांनी आपल्याला केरन टाकमध्ये दिली। तर आता हा प्लॉट किती दिवस झालेला आहे, किती महिने झालेला आहे? हा प्लॉट 8.5 महिने 8.5 महिने झालेला आहे। आता केळीचा प्लॉट तुमचा 2-3 महिन्याचा असताना तुम्ही केरन टाकमध्ये यूज केली। हो। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मातीमधला बदल काय वाटला तुम्हाला? मातीमधला माती अगदी भुसभुशीत झालेली आहे। हा, आणि केरन टेक्नॉलॉजीचं बॉस आणि ओरिकन वापरल्यामुळे मला ह्युमिक सोडायची गरज पडली म्हणजे मुळी प्रचंड प्रमाणात पांढरी मुळी भरपूर वाढली। आता पांढरी मुळी भरपूर वाढल्यामुळं तसं जर बघितलं तर बा याची बुंद्याची साईज, नंतर हे 2 पाण्यामधलं अंतर, नंतर पानांची साईज आणि जी म्हणतो वादी म्हणतो आपण, नंतर 2 फण्यामधलं अंतर कसं वाटतं तुम्हाला? हे फण्यात पण अंतर भरपूर आहे आणि फण्याची संख्या पण चांगली आहे। म्हणजे किती फण्या तुम्ही ठेवल्या त्याला? 14-15 पर्यंत फण निघले, म्हणजे 12-13-14 पर्यंत आहेत। 11-10 मेंटेन ठेवलेले। तर याची जी साईज आहे म्हणजे महिन्याच्या प्रमाणे साईज, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर पूर्ण क्षेत्रामध्ये एकसारखी येण वाटते की तुम्हाला? एकसारखी येण झालेली आहे वन टाइम। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडावर तेज घे आणि करपे पण आला नाही, करपेन बी अटॅक केलेलं नाही बघा। बरं, म्हणजे आज तारीख जर म्हैसर आज तारीख 16 मार्च म्हणजे आता ऊन हिट भरपूर आहे, तरी सुद्धा जर पाहिलं वरती जी पान आहेत ती एकदम फ्रेश आहेत। बरं, ह्या ठिकाणी काय बागायतदार पण आहेत ना? वापरलेलं कोणी वापरलेलं? कोणी? सर आपलं काय नाव काय सर? पांडुरंग सदगर। हा, पांडुरंग सदगर। तुम्ही कशासाठी वापरलेले? माझी बाग आहे केळी झाली, भरपूर लहान होत, छोटे रोप होत म्हणजे। हा, काय फरक वाटला तुम्हाला? पानामध्ये किंवा बुंद्यामध्ये वगैरे प्रमाण मुळ्यावर भरपूर वाढले। झाडा तेजगी पण तेज वाढला। सगळ्यात पहिला सरळ निघाला, पोगा वाकडा पहिला निघाला, पहिला वाकडा निघाला। 1.5 महिन्याचा प्लॉट आहे। तर आता एकदम समाधानी तुम्ही। तर शेतकरी मित्रांनो एकदम सुंदर रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे। आणि पाटील साहेब तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकता, बरं काय संदेश देऊ शकता तुम्ही? नाही, हे केरन हे जैविक आहे। त्याच्या वापरानं एक आपले विषमुक्त शेती निर्माण होईल, जमिनीत गांडूळ। म्हणजे आज शेतकरी शेती विकण्याच्या हिशोबाने करतात, पण तुम्ही आज शेती लोकांना चांगली खाण्यासाठी यावी यासाठी तुम्ही त्याची पाऊल उचललेलं आहे। म्हणजे याठिकाणी निसर्गाच्या सोबत राहून तुम्ही शेती करतात, निश्चित याचा फायदा तुम्हाला म्हणजे काय प्रोडक्ट उत्पादन तयार होईल ते विषमुक्त प्रोडक्ट त्या दिशेने वाटचाल 100% होणार आहे। आणि या ठिकाणी निश्चित लोकांना चांगलं अन्न मिळणार आहे। तुमचा हेतू खूप चांगला आहे। तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।